1945 ला दुसरं जागतिक महायुद्ध संपलं आणि त्या 1945च्या दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर जगामध्ये काही समस्या निर्माण झालेल्या होत्या आणि त्या समस्या संयुक्त राष्ट्र संघटना सोडवत होती आणि त्याच कालखंडामध्ये आपण स्वतंत्र झालो आणि आपण स्वतंत्र झाल्याबरोबर मग जगाबरोबर काही संदर्भ आपल्याला जोडणं गरजेचं होतं. आणि आणखी एक समस्या जगामध्ये निर्माण झाली ती म्हणजे शीतयुद्धाची. जे एका बाजूला दुसरं जागतिक महायुद्ध 1945 ला संपलं आणि 1945 लाच दुसरी एक समस्या जगासमोर आवासून उभं राहिली ती म्हणजे शीतयुद्धाची, की ज्याच्यामध्ये अमेरिका आणि रशिया या दोन देशांनी वेगळ्या विचारसरणीचा ढाचा पकडला. त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट होती ती म्हणजे आपल्या एकंदर जागतिक राजकारणाची, ज्याच्यामध्ये अमेरिकेनं थोडंसं भांडवलवादाचा पुरस्कार केला आणि त्या भांडवलवादाच्या तत्वानंच आपलं राजकारण त्यांनी सुरू केलं. मग भांडवलवाद काय सांगतो, तर ज्यांच्याकडे पैसा आहे अशाच लोकांना सत्ता द्यायची, सत्तेमध्ये सामावून घ्यायचं. जे अमेरिकेचं एक तत्व होतं की ज्यांच्याकडे पैसा आहे अशा लोकांना आपण जर सत्तेमध्ये सामावून घेतलं तरच देशाचा लवकर विकास साधला जातो, अन्यथा तो साधला जात नाही. आणि म्हणून त्यांनी भांडवलवादाचा पुरस्कार केला. याच्या विरोधात रशियाने वेगळा विचार स्वीकारला, त्याला आपण साम्यवाद किंवा समाजवाद म्हणतो. रशियाने असं सांगायला सुरुवात केली की जर आपल्याला देशाचा विकास करायचा असेल तर समाजातल्या तळागाळापर्यंत आपण विकास पोहोचवला पाहिजे. तळागाळापर्यंत असलेल्या लोकांना सत्तेमध्ये सामावून घेतलं पाहिजे, तरच विकास होतो, अन्यथा होत नाही, उन्नती साधली जाते. त्यामुळे एका बाजूला भांडवलवादाचा प्रचार करणारी राष्ट्र होती आणि दुसऱ्या बाजूला साम्यवाद, समाजवाद स्वीकारणारी राष्ट्र होती. आणि या सगळ्यामध्ये साधर्म्य साधून आपल्या देशाची वाटचाल करणं गरजेचं होतं. कारण भांडवलवाद जरी स्वीकारला तरी आपल्या देशामध्ये एकंदर श्रीमंत वर्गाचा विचार केला तर 15 ते 16% लोक स्वातंत्र्याच्या वेळी श्रीमंत होते. मग एवढ्याच लोकांना घेऊन कारभार करायचा का, किंवा राजकारणामध्ये एवढ्याच लोकांना संधी द्यावी का, तोही मुद्दा वादात होता. रशियाचा साम्यवाद स्वीकारला तर आपल्या देशामध्ये गरिबीचं प्रमाण 68% होतं. मग गरीब लोकांना सामावून घेऊन अर्थकारण राजकारण करायचं की कसं करायचं, आपल्याला तर सर्वसमावेशक विकास साधायचा होता. मग रशियाचं अनुकरण केलं तरी अडचण येणार होती. मग रशियाचं अनुकरण करावं की करू नये हाही वाद होता त्याच्यामध्ये. त्यामुळे एका बाजूला स्वातंत्र्याच्या कालखंडामध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, इकडे दुसरं महायुद्ध संपलं, इकडे शीतयुद्धाला सुरुवात झाली आणि जगामध्ये साम्यवाद आणि भांडवलवाद याच्यामध्ये सत्ता स्पर्धा सुरू झाली. आणि या सत्ता स्पर्धेमध्ये नेमकं आपण आपल्या देशाचं परराष्ट्र धोरण कसं ठरवायचं हा इथे प्रश्न निर्माण झाला. आणि मग तो प्रश्न निर्माण करत असताना पंडित जवाहरलाल नेहरू आणि तत्कालीन मंत्रिमंडळ यांनी सामोपचाराने विचार केल्याने वेगळं परराष्ट्र धोरण आपल्या देशाचं ठरवलं. जे आपण मागच्या प्रकरणातल्या गोष्टी बघितलेल्या की भारतासमोर आता या समस्या आहेत. मग बेकारी आहे, गरिबी आहे, दारिद्र्य आहे, कुपोषण आहे, अनारोग्याची समस्या आहे, स्त्रियांच्या समस्या आहेत, शिक्षण व्यवस्था मागासलेली आहे. आणि या सगळ्या समस्या सोडून आपल्याला आपल्या देशाचा विकास करायचा होता. आणि मग तो विकास करण्यासाठी आपण एक वेगळं परराष्ट्र धोरण ठरवले, जे आपल्याला परवाच्या प्रकरणामध्ये किंवा परवाच्या क्लासमध्ये मी तुम्हाला सांगितलं. जी वैशिष्ट्य फक्त मी सांगितली, पण ही पार्श्वभूमी थोडीशी बघायची की एकंदर आपल्या जगामध्ये शीतयुद्ध निर्माण झालं. मग भारतानं अलिप्ततावाद स्वीकारला. अलिप्ततावादी राष्ट्रांचं नेतृत्व भारतानं स्वीकारलं, ज्याच्यामध्ये आशिया आणि आफ्रिका खंडातले सगळे मागासलेले देश होते. आणि या सगळ्या मागासलेल्या देशातील लोकांना सोबत घेऊन, त्या राष्ट्रांना सोबत घेऊन भारतानं स्वतःचा विकास साधण्याचा प्रयत्न केला. आणि तो विकास साधत असताना मग या ठिकाणी अनेक
वेगवेगळे रंग पुढे आलेले आपल्याला बघायला मिळतात, ज्याच्यामध्ये साधारण आपल्या देशाचं परराष्ट्र धोरण निर्माण करत असताना एकतर शीत युद्धामध्ये सहभागी न होता आपल्या देशाचं परराष्ट्र धोरण ठरविणं गरजेचं होतं, आणि त्याच्यानंतर ज्या दुसऱ्या गोष्टी होत्या त्या आपण वैशिष्ट्यामध्ये बघितलेल्या आहेत. तर पुन्हा एकदा मी वैशिष्ट्य थोडक्यात तुम्हाला समजावून देण्याचा प्रयत्न करतो. तर आपण परराष्ट्र धोरण कशाला म्हणायचं याची व्याख्या बघितलेली आहे की एका देशानं दुसऱ्या देशाबरोबर अवलंबलेलं धोरण किंवा ठरवलेलं धोरण यालाच परराष्ट्र धोरण असं म्हणतात, असं आपण बघितलेलं. त्याच्यानंतर ती वैशिष्ट्य बघितलेली होती. तर ही वैशिष्ट्ये महत्वाची आहेत, ज्याच्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य बघितलं राष्ट्राची सुरक्षितता. जे एखाद्या देशाला स्वतःच्या देशाचं परराष्ट्र धोरण जर ठरवायचं झालं तर राष्ट्राची सुरक्षितता पहिल्यांदा प्रमाण मानावी लागेल किंवा ती अग्रस्थानी ठेवावी लागेल. त्यामुळे राष्ट्राची सुरक्षा प्रस्थापित करणं आणि ती अधिक बलशाली कशी होईल त्याच्या अनुषंगाने प्रयत्न करणं हे पहिलं तत्व होतं. त्यामुळे राष्ट्राची सुरक्षा हा पहिला घटक. दुसरं तत्व आपण बघितलं राष्ट्राचा आर्थिक विकास करणं. जे राष्ट्रीय सुरक्षेमध्ये परकीयांचं आक्रमण होऊ नये, परकीयांच्या बरोबर वाद वाढू नये, आपल्या देशाची जी काही भौगोलिक आणि जलसीमा आहे या भौगोलिक आणि जलसीमेवरती परकीयांचं आक्रमण होऊ नये, ती सुरक्षित राहिली पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करणं हे तत्व त्याच्यामध्ये होतं. त्याच्यानंतर पुढे आपण बघितलं ते दुसरं तत्व राष्ट्राचा आर्थिक विकास साधणं. हे तर आपल्या देशासमोर खूप मोठं आव्हान होतं, देशाचा आर्थिक विकास साधणं. कारण उद्योगधंदे मागासलेपणामध्ये होते, त्यानंतर बेकारी मोठ्या प्रमाणावरती होती, शेतीही मागासलेली होती आणि भारतीय शेती तर पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे आपल्या देशाचा विकास साधत असताना आपल्याला अशा अनेक अडचणींना सामोरे जावं लागलेलं बघायला मिळतं. आणि अशा समस्यांमधून आपल्या देशाचा आर्थिक विकास साधायचा होता, आणि तो आर्थिक विकास साधायचा असेल तर जगातील देशांची मदत घेतल्याशिवाय पर्याय नव्हता. आणि मग ती मदत घेण्यासाठी मग आपण या ठिकाणी प्रयत्न केलेले आहेत. जसं रशियानं आपल्याला एका वेळी 8,500 कोटी रुपये दिलेले आहेत, की ज्या 8,500 कोटींच्या बदल्यात किंवा ते मदत घेतल्यानंतर आपण आपल्या देशातील लोखंड पोलाद उद्योग विकसित केलेले दिसतात. अमेरिकेने आपल्याला जवळजवळ 11,000 कोटी रुपये त्यावेळी दिले होते, ज्या पैशाच्या जोरावरती आपण मूलभूत सुविधा विकसित करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. किंवा जसं आपल्या देशातलं सगळ्यात मोठं धरण जे महानदीवरती आहे, जे अमेरिकेच्या टेन्सी नदीशी संलग्न, म्हणजे त्याप्रमाणे बांधण्याचा आपण प्रयत्न केलेला होता. आपल्या देशातली पहिली बहुउद्देशीय धरण योजना ही अमेरिकेच्या मार्गदर्शनाखाली आपल्या देशामध्ये विकसित केलेली आपण बघतो. त्यामुळे अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मूलभूत भौतिक सुविधा करणं गरजेचं होतं, तर त्याही आपण या ठिकाणी केलेल्या आहेत. त्यामुळे अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आर्थिक विकास साधत असताना आपण जगातील वेगवेगळ्या देशांची जेवढी काही, जितकी काही किंवा ज्या प्रमाणात शक्य आहे त्या प्रमाणात आपण मदत घेऊन विकास साधण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो. त्यामुळे हे तत्व अतिशय महत्वाचं आहे की आपण स्वातंत्र्याबरोबरच अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये होतो आर्थिक विकासाच्या दृष्टीने. त्यामुळे अशा प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमध्ये आपल्या देशाचा विकास करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं होतं, आणि ते प्रयत्न आपण खूप मोठ्या प्रमाणावर केलेले दिसून येतात. त्यामुळे ते तत्व या ठिकाणी महत्वाचं आहे. त्यानंतर तिसरं तत्व आपण बघितलेलं होतं सांस्कृतिक मूल्यांचे इतर देशांतर्गत प्रसारण करण्यासाठी परराष्ट्र धोरण महत्वाचं आहे. म्हणजे प्रत्येक देशाची संस्कृती वेगळी आहे, त्यामुळे प्रत्येक देशाची जी काही संस्कृती वेगळी आहे ती जर पुन्हा विकसित करायची असेल तर प्रत्येक देशामध्ये सांस्कृतिक देवाणघेवाण झाली पाहिजे. आणि आज तर 1990 सालानंतर वाढलेलं जे जागतिकीकरण आहे, या जागतिकीकरणामध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणावरती सांस्कृतिक मूल्यांचं आदान प्रदान करताना आपल्याला दिसतो. त्यामुळे ते होताना दिसतं. पण याच्यासाठी वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात, वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात, ज्या माध्यमातून
या संस्कृत्यांचं किंवा इतर सगळ्या गोष्टींचं आदान प्रदान होताना आपल्याला दिसतं. त्यामुळे इतर देशांतर्गत सांस्कृतिक मूल्यांचं संवर्धन करायचं असेल, त्याचा प्रचार आणि प्रसार करायचा असेल तर या ठिकाणी परराष्ट्र धोरण हे तसं महत्वाचं असलेलं आपल्याला दिसतं. त्यानंतर चौथं तत्व आपण बघितलेलं होतं, मित्र राष्ट्रांची संख्या वाढवी. म्हणजे जगातला आपल्या देशाशी वितुष्टात असू नये, त्यांच्याशी आपल्या सलोख्याचे संबंध असले पाहिजे. यासाठी मित्र राष्ट्रांची संख्या वाढविणं महत्वाचं होतं आणि ती वाढवण्यासाठी तसं परराष्ट्र धोरण पाहिजे. आणि आज आपल्या देशाचं परराष्ट्र धोरण अतिशय उत्कृष्ट आहे. जसं आता नरेंद्र मोदींच्या बाबतीत सुद्धा सांगायचं झालं तर संयुक्त राष्ट्र संघटनेची सुरक्षा समिती आहे, ही अतिशय महत्वाची समिती आहे. ज्या सुरक्षा समितीमध्ये भारताला प्रतिनिधित्व मिळावं म्हणून इतके वर्ष आपण प्रयत्न करतोय पण मिळत नाही. पण यावर्षी आपल्याला एक चांगली संधी मिळालेली आहे की संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा समितीचं अध्यक्षपद आपल्या नरेंद्र मोदींना यावर्षी मिळालेलं आहे आणि हा खूप मोठा गौरवाची गोष्ट आहे. कारण सुरक्षा समितीमध्ये नेतृत्व मिळणं, आता सभासदत्व मिळत नाहीये हा भाग वेगळा, पण निदान आपल्याला नेतृत्व मिळालेलं आहे. त्यामुळे हे कशामुळे तर आपल्या देशाच्या परराष्ट्र नीतीमुळे साध्य होताना आपल्याला दिसतं. त्यामुळे हाही घटक महत्वाचा. आणि शेवटचं तत्व दिलेलं आहे, आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करण्यासाठी परराष्ट्र धोरण महत्वाचं आहे. जसं इथे जगाबरोबर परराष्ट्र धोरण निर्माण करत असताना जगातील सगळ्या देशांच्या बरोबर मित्रत्वाचे संबंध ठेवणं महत्वाचं आहे. त्या मित्रत्वाच्या संबंधामधून आपले संबंध विकसित करणं हे जसं महत्वाचं आहे, तसंच या ठिकाणी आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करण्यासाठी सुद्धा आपण योगदान दिलं पाहिजे. म्हणजे जगातले वाद, आपल्या देशाचे वाद तर आपण मिटवले पाहिजेत, पण आपल्या देशातले वाद मिटवत असताना जगातील इतर देशांचे सुद्धा वाद मिटवण्यामध्ये आपण सहकार्य दिलं पाहिजे आणि ते देण्याचा प्रयत्न आपल्या देशानं नेहमीच केलेला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करण्यासाठी आपण निशस्त्रीकरणाचा पुरस्कार केलेला आहे, अलिप्ततावादी धोरण स्वीकारलेलं आहे, संयुक्त राष्ट्र संघटनेच्या स्थापनेपासून आपण त्याचे सभासद आहोत. त्यामुळे अशा अनेक गोष्टी आपण स्वीकारलेल्या आहेत. आणि जसं दहशतवाद जी समस्या आहे, जागतिक समस्या आहे, तरी दहशतवादाचं समउच्चाटन व्हावं यासाठी आपण जागतिक स्तरावर एकमेकाच्या राष्ट्रांना मदत करताना आपल्याला दिसतो. त्यामुळे अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपण आज साधतो आहोत आणि त्याच्या माध्यमातून आपण विकास साधण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे अशा गोष्टी या ठिकाणी आहेत. तर हे सगळं परराष्ट्र धोरणाच्या बाबतीतली पार्श्वभूमी आहे. आता हे आपलं परराष्ट्र धोरण स्वीकारत असताना काही गोष्टी आहेत की ज्या परिणाम करताना आपल्याला दिसतात. म्हणजे भारताच्या परराष्ट्र धोरणावर कशा कशाचा परिणाम होतो तर याच्यामध्ये प्रत्येक देशाची राष्ट्रीय धोरणं, त्यानंतर भौगोलिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती, आर्थिक पद्धत, संरक्षण क्षमता, आंतरराष्ट्रीय वातावरण या सगळ्या गोष्टींचा प्रभाव प्रत्येक देशाच्या परराष्ट्र धोरणावरती पडताना आपल्याला दिसतो. हा एक 2 मार्कांसाठी तुम्हाला प्रश्न पडतो की भारताच्या परराष्ट्र धोरणावर कोणत्या गोष्टींचा प्रभाव आहे असा प्रश्न येतो. तर यामध्ये राष्ट्रीय धोरण, भौगोलिक स्थिती, देशाची संरक्षण क्षमता, देशाची आर्थिक धोरणं कशी आहेत, पद्धत कशी आहे आणि आपले आंतरराष्ट्रीय संबंध कसे आहेत, या सगळ्या गोष्टींचा परराष्ट्र धोरणावरती परिणाम होताना आपल्याला दिसतो. तर असे तत्व आपण बघितलेले आहेत. तर याचा पुढचा भाग आपल्याला इथे थोडक्यात सुरू करायचा आहे. तर याच्यानंतर पुढे दिलेला आहे ते पंचशील करार, जो आपण परवा बघायचं म्हटलं होतं. तर पुढचा आपला दुसरा महत्वाचा आहे पंचशील करार. जो पंचशील करार चीन आणि भारत या 2 देशांमध्ये झालेला आहे. 1954-55 साली हा करार झालेला आहे. चीनचे चाऊ अँड लाय आणि भारताचे पंतप्रधान पंडित नेहरू, तर या दोघांच्या मध्ये हा करार. तर 1954-55 साली हा करार झाला. तर याच्यामध्ये काही गोष्टी महत्वाच्या आहेत, अतिशय महत्वाचा आहे. कारण परवाही तुम्हाला मी सांगितलं की आपल्या शेजारी देशांच्या बरोबर आपले संबंध चांगले ठेवणं गरजेचं आहे. चांगले ठेवण्यासाठी काही गोष्टी वेगळ्या करणं महत्वाचं आहे.
आणि ते करण्यासाठी या ठिकाणी या तत्वांचा अंगीकार किंवा पुरस्कार केलेला आपल्याला दिसतो. तर याच्यामध्ये भारत आणि चीन, भारत आणि पाकिस्तान, भारत आणि नेपाळ, भारत आणि बांगलादेश किंवा भारत आणि भूतान, त्याचबरोबर भारत आणि म्यानमार, हे असे 6 देश आहेत की ज्या 6 देशांची डायरेक्ट भौगोलिक सीमा आपल्या देशाशी टच झाले, जोडली गेली. त्यामुळे भौगोलिक दृष्ट्या हे देश आपल्या देशाशी कनेक्ट असल्यामुळे या देशांच्या बरोबरचं परराष्ट्र धोरण हे आपल्याला वेगळं निर्माण करावं लागतं. आणि मग ते वेगळं निर्माण करण्यासाठी आपण वेगवेगळ्या तत्वांचा अंगीकार केला. जसं पुढच्या प्रकरणामध्ये आपल्याला ते बघायचं की पाकिस्तान बरोबर मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करण्यासाठी किंवा पाकिस्तान बरोबर चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी आपण काय काय केलं ते आपल्याला तिथे बघायचं. तर ते बघू आपण. तर पहिल्यांदा इथे दिलेला आहे संबंध चीन बरोबर. तर चीन बरोबर तसा पहिल्यांदा वाद नव्हता, भौगोलिक वाद होता. नंतर वाद आपल्या आणि चीनचा निर्माण झाला तो तिबेटियन लोकांच्या, तिबेट यामुळे, की चीनला तिबेट पाहिजे होतं आणि तिबेटचे सर्व दलाई लामा, तर या दलाई लामांना आपण संरक्षण दिले. जे एका बाजूला चीन दलाई लामांना मारण्यासाठी सतर्क होतं, पण याच दलाई लामांना आपण आश्रय दिला. त्यामुळे भारत चीन यांच्यामध्ये वादाला सुरुवात झाली. तर तो भाग 1960 नंतरचा आहे. पण इथे 1955 हेही साल महत्वाचं आहे. कारण भारत चीन यांच्यामध्ये जो वाद निर्माण झाला त्याचं खऱ्या अर्थानं पडसाद उमटले ते 1962 साली, पण त्याची सुरुवात झाली होती 1955. कारण 1955 साली चीननं तिबेट जिंकून घेण्यासाठी तिबेटवर आक्रमण केलेलं होतं. पण याच तिबेट चे सर्वेसर्वा दलाई लामा हे आपल्या सहकाऱ्यांसोबत भारतात पळून आले. त्यांच्या जीवाला धोका होता म्हणून. आणि मग आपण त्यांना मग आश्रय दिला. आणि त्याच आश्रयाचा एक भाग म्हणजे मग तिथे भारत चीन यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण व्हायला सुरुवात झाली. पण ती सुरुवात होण्या अगोदरच तत्कालीन भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी चीन बरोबर हा पंचशील करार करण्याचा प्रयत्न केला. आता याच्यामध्ये काय प्रयत्न झाला, तर तत्कालीन चीनचे पंतप्रधान चौ एन लाय यांच्याबरोबर मित्रत्व वाढलं पाहिजे आणि जे 2 राष्ट्र जवळ आहेत चीन आणि भारत, तर यांच्यामध्ये चांगले संबंध, व्यापारी संबंध चांगले होते, तर ते परत दृढ झाले पाहिजेत. याच्यासाठी म्हणून मग चीन बरोबर पंचशील करार करण्याचा विचार झाला. आता पंचशील म्हणजे याच्यामध्ये 5 तत्व आहेत आणि ती 5 तत्व दोन्ही राष्ट्रांनी मानावी असं या करारामध्ये साधं तत्व आहे. तर काय आहे तत्व, तर याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे ती म्हणजे प्रत्येकाच्या प्रादेशिक ऐक्यतेचा आणि सार्वभौमत्वाचा आदर करणे. जे पंचशील करार करत असताना जी पहिली गोष्ट ठरवण्यात आली, काय गोष्ट ठरवण्यात आली, की चीन आणि भारत या दोन्ही देशांनी प्रत्येकाच्या प्रादेशिक ऐक्यतेचा आणि सार्वभौमत्वाचा आदर करणं. म्हणजे काय, एकमेकांवर आक्रमण करायचं नाही. कारण जी काय आपल्याला भूमी मिळालेली आहे ती भूमी आपापल्या देशांकडे ती राहिली पाहिजे. ती जिंकून घेऊन आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न करायचा नाही, हे तत्व आहे. आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये आहे ती म्हणजे सार्वभौमत्व. जे तुम्ही 9वीच्या पुस्तकामध्ये शिकला असेल की आपल्या भारताची राज्यघटना, ज्या राज्यघटनेमध्ये असं आपण मानलेलं आहे की भारत एक सार्वभौम देश आहे. सार्वभौम म्हणजे काय, तर आज आपल्या देशावर कुणाची सत्ता नाही आणि भारत देश कुणाची सत्ता मानत नाही, याला सार्वभौम सत्ता म्हणतात. त्यामुळे ही जी सार्वभौम सत्ता आहे ही दुसऱ्या देशांचं अधिराज्य
आपल्या देशावर नसणं, तर या अनुषंगाने प्रत्येक देशाने प्रयत्न केले पाहिजे. चीन आणि भारत यांनी जे काही सार्वभौमत्व आहे ते टिकवलं पाहिजे. एकमेकांवरती राजकीय कुरघोडी करता कामा नये, असं पहिलं तत्व ठेवण्यात आलं. दुसरं आहे परस्परांवर आक्रमण न करणे. म्हणजे चीन आणि भारत या दोन्ही देशांनी एकमेकांवर आक्रमण करायचं नाही, हे दुसरं तत्व ठरवण्यात आलं. तिसरं आहे एकमेकांच्या वैयक्तिक आणि अंतर्गत बाबतीत ढवळाढवळ न करणं. म्हणजे प्रत्येक देशाचं परराष्ट्र धोरण काय असेल, अंतर्गत राजनीती काही असेल, प्रशासकीय धोरणं वेगवेगळी असतील. जसं आपण मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली, लोकशाही स्वीकारली, सामावून घेण्याचा प्रयत्न केला. चीननं तर त्याच्या विरोधात काम केलं. जे बौद्ध धर्म यांची कत्तल त्यांनी केली 1965 सालापर्यंत, आणि 1965 साली खूप मोठ्या प्रमाणावरती तिथे सांस्कृतिक क्रांती घडून आलेली आपल्याला बघायला मिळते चीनमध्ये. त्यामुळे बौद्ध धर्माचा खूप मोठ्या प्रमाणावर वितुष्ट चीनच्या लोकांनी केलं होतं. पण आज चीनमध्ये सगळ्यात जास्त जर कुठल्या धर्माचे लोक असतील तर ती बौद्ध धर्माची आहे. त्यामुळे तो भाग वेगळा आहे. पण एकेकाळी बौद्ध धर्मावरती खूप मोठ्या प्रमाणात राग आपल्या त्या लोकांनी काढलेला होता. त्यामुळे प्रत्येक देशाचं जे काही अंतर्गत वैयक्तिक धोरण असेल तर ते आपापल्या देशानं तसं ठरवायचं, त्याच्यामध्ये इतर देशांनी हस्तक्षेप नाही. त्यामुळे ते एकमेकांच्या वैयक्तिक आणि अंतर्गत बाबतीत ढवळाढवळ करायची नाही, हे तिसरं तत्व ठरवण्यात आलं. चौथं आहे समानता आणि परस्परांचे फायदे याकडे लक्ष देणे. म्हणजे प्रत्येक देशानं जी काही धोरणं निर्माण केली जातील त्याच्यामध्ये समानता प्रस्थापित करणं, आणि ती समानता प्रस्थापित करत असताना जर जगामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये अशी संधी मिळाली की एकमेकांना मदत करून जर एकमेकांचा फायदा होत असेल तर तो आपण करायचा. या बाबतीत मात्र भारतानं पाळलं, कारण भारतानं चीनचा खूप मोठ्या प्रमाणावर फायदा करून दिलेला आहे. जसं मी आता तुम्हाला म्हटलं की संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा समितीमध्ये आज आपल्याला निदान त्याचं अध्यक्षपद मिळालेलं आहे. सुरक्षा समिती समजावून घ्यायची आहे, अतिशय महत्वाची, कारण या सुरक्षा समितीमध्ये 15 सभासद देश आहेत आणि त्या 15 पैकी 5 कायमस्वरूपी असतात. तुम्हाला 7वीला झालेलं होतं. जे 5 कायमस्वरूपी सभासद आहेत त्यामध्ये अमेरिका आहे, रशिया आहे, इंग्लंड आहे, फ्रान्स आहे आणि चीन आहे. अगोदर 4च देश होते, अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स आणि रशिया. आपल्या चीनला या सुरक्षा समितीमध्ये सभासदत्व नव्हतं, पण भारतानं चीनला सपोर्ट केला सुरक्षा समितीमध्ये सभासदत्व मिळवून देण्यासाठी. आणि भारताच्या पुढाकारामुळे तिथे आपल्याला चीनला सुरक्षा समितीमध्ये कायमस्वरूपी सभासदत्व मिळालं. हे भारतानं करून दिलं की आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये चीनचं वजन आहे, वलय आहे, आणि त्याला साजेसं धोरण आपण निर्माण करावं, आणि ते त्यांनी केलेलं आपल्याला दिसतं. ज्याच्या माध्यमातून मग इथे आपल्याला एक चांगला प्रतिसाद दिसतो, तो म्हणजे इथे चीनला आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सहकार्य मिळालं, सहभाग. हे आपल्या भारतानं करून दिलं. पण आज आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये चीन मात्र इथे भारताला सुरक्षा समितीमध्ये सभासदत्व देण्यासाठी अनुकूल नाही. जे सुरक्षा समितीमध्ये भारताला सुद्धा कायमस्वरूपी सभासद राष्ट्र म्हणून संधी मिळावी हे प्रयत्न होत आहेत, पण आज चीन आपल्याला विरोध करतो की जर सुरक्षा समितीमध्ये भारताला संधी मिळाली तर आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये भारताचं वजन वाढेल आणि खूप वेगळी संधी त्यांना मिळेल, पण ती मिळू द्यायची, आणि म्हणून चीन आज मदत करताना दिसत नाही. हे आपण मात्र पाळलेलं आहे. आपण सुरक्षा समितीमध्ये चीनला किंवा इतर ज्या ज्या ठिकाणी आपल्याला सहकार्य करता येऊ शकेल त्या त्या ठिकाणी आपण चीनला मदत केलेली आहे, कारण का पंचशील करारामध्ये तसं ठरलेलं होतं म्हणून. पण चीन मात्र आज ते करताना दिसत नाही. त्यामुळे इथे समानता आणि परस्परांचे फायदे असताना लक्ष द्यावं, मदत करावी असं ठरलं होतं, पण प्रत्यक्षात मात्र चीन आज ते पाळताना दिसत नाही.
आणि शेवटी पाचवं तत्व आहे, चीन आणि भारत या दोन्ही देशांनी शांततापूर्ण सहजीवन निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. तर हे महत्वाचं. जसं आपल्या देशानं आपल्या देशाचं परराष्ट्र धोरण ठरवत असताना आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला, तसंच या ठिकाणी आपल्या चीन आणि देशाने सुद्धा आपापसातले संबंध बिघडू न देता दोघांनी चांगले संबंध ठेवावे, एकमेकांचा विकास प्रयत्न करावे, हे तत्व तिथे ठरलेलं आपल्याला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये चीन आणि भारत या दोघांनी शांततापूर्ण सहजीवन प्रस्थापित, एकमेकांचा विकास साधावा, यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करून द्यावं आणि एकमेकांवरती हल्ले न करता, मग ते कुठल्याही पद्धतीचे असतात, आणि शांततापूर्ण सहजीवन दोन्ही देशांनी करावं व्यतीत करून हा सामोपचाराचा करार करण्यात आला. पण हा करार 1955 ला झाला आणि त्याच्यानंतर 7 वर्षांनीच चीननं भारतावर आक्रमण केले आणि त्याच्यामध्ये कुठलाही संबंध वेगळा नव्हता, फक्त तिबेटियन लोकांना आपण मदत केली, तिबेटचे सर्वेसर्वा दलाई लामा यांना आपण राजाश्रय दिला, म्हणून याचा राग चीननं काढला आणि चीननं आपल्यावर 1962 साली आक्रमण केलं, ज्या आक्रमणामध्ये आपला पराभव झाला आणि अरुणाचल प्रदेशचा काही भाग चीननं जिंकून घेतला, ज्या प्रदेशाला आपण आज अक्साई चीन म्हणून ओळखतो. 1962 साली आपल्या देशामध्ये झालेला आपल्याला बघायला मिळतं आणि हे झालं आपल्या देशात. आणि त्याच्यानंतर खऱ्या आपल्या देशामध्ये वेगवेगळे वातावरण किंवा अनुषंगाने यांच्यामध्ये कायमच संघर्षाचा किंवा निर्माण होताना आपल्याला दिसतो आहे. त्यामुळे पंचशील भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये दृढ राजकारणामध्ये दोन्ही देशांमान व्हावं यासाठी पण हा करार जास्त दिवस टिकला नाही. 7 वर्षांमध्येच एकमेकांवरती आक्रमण केले, हल्ले केले आणि हा आपल्याला किंवा रद्द झालेला आपल्याला दिसून येतो. तर अशा पद्धतीनं हा पंचशील करार आहे की जो भारत आणि चीन यांच्यामध्ये झाला